मसाजोग गावात शरद पवारांनी संतोष देशमुख कुटुंबाची सांत्वनपर भेट घेतली आहे। या भेटीदरम्यान त्यांना प्रत्यक्षदर्शींनी अपहरणाची इत्तमभूत माहिती दिली। मृत संतोष देशमुखांच्या नातेवाईकांशी आणि गावकऱ्यांशी शरद पवारांनी संवाद साधलाय। तर शरद पवारांनी यावेळी देशमुख कुटुंबातील मुलांची विचारपूसही केली आहे। शरद पवारांनी देशमुखांच्या मुलीच्या शिक्षणाचा खर्च उचलणार असल्याचं सांगितलंय। तसंच खासदार बजरंग सोनवणे यांनी या प्रश्न संसदेत मांडला, अधिवेशनात मांडला आणि याचा खोलात जायला हवं, सूत्रधाराला धडा शिकवायला हवा असंही पवार म्हणाले। यावेळी गावकऱ्यांनी शासकीय नोकरीची मागणी शरद पवारांकडे केली। राजकीय बळी असेल किंवा दबावाला बळी न पडता काम करणारे मी दिलंय। मी सिनियर वकील आहेत, माझं बोलणं झालं बीडशी, बारामतीला पण प्रॅक्टिस करतो। कुटुंब तर साहेब उघडं पडलं, त्यांच्या जे घरचे कोणी आहेत त्यांना शासकीय नोकरी घेऊन त्यांच्या कुटुंबासाठी एक काहीतरी, आता तुम्ही कसं साहेब बरं देशाचे आधार ओढत आमचे आणि संरक्षण पण पाहिजे नाही का, ते पण गरजेचं तिकडं बसला भाऊ तिथे बसायचं, सातवी मुलगी 12वी। हां चालू लातूरला ऑन आहे ना? ओके ठीक। कुठल्या शाळेत पहिले जाईल हे पुढे कुठल्या शाळेत कुटुंबात लहान मुले आहेत, त्यांच्या मुलींनी आत्ताच सांगितलं की तुझ्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घ्यायला तयार आहोत। माझ्याकडे माझा वतीला फार मोठी मुलींच्यासाठी शैक्षणिक सुविधा आहे। जवळपास 9 ते 10,000 मुली शिकतात, त्याच्यामध्ये आणखी एक मुलगी असेल, उद्या मुलगा येत असेल, त्यांचं पूर्ण शिक्षण आपण करू, त्यांना धीर देऊ, कुटुंबाला धीर देऊ। त्यांच्या मातोश्री आणि कुटुंबातले इतर घटक आहेत त्यांना आपण सगळे मिळून एक प्रकारचा आधार देऊ। कुणी येऊन कुणाला दमदाटी दिली, कुणाला मारहाण केली आणि त्याच्याबद्दलची तक्रार आल्याच्या नंतर त्याची चौकशी ही करण्याची भूमिका घेतली आणि ती चौकशी का करतो म्हणून कुणी बाहेर यायचं, व्यक्तिगत हल्ला केला आणि शेवटी तो हल्ला हत्येपर्यंत जातो, हे चित्र अतिशय गंभीर अशा प्रकारचं आहे। याची नोंद ही राज्य आणि केंद्र सरकारला घ्यावीच लागेल।